बॅट्समन आहेत. पाहूया तो गोलंदाजी ट्रॅकवर राईट हँड राऊंड द विकेट कडून पहिला चेंडूला दिशा आहे स्क्वेअर लेगला. पाहूया चौकार आहे का षटकार आहे. चौकार, 4 धावा या डीजे. किया है गणेश ने स्क्वायर लेग की दिशा में ऊंची उड़ान भरी थी और चौके का नजारा देखने को मिला है. फिर एक बार अगली गेंद के लिए तैयार है गेंदबाज. फुल टॉस गेंद आई ग्राउंड रूट से खेला गया शॉर्ट लेग की दिशा में. बहुत ही बढ़िया फील्डिंग तो है लेकिन एक को नहीं रोक पाएंगे और यहाँ पे एक से तब्दीली आती हुई. बिल्कुल फुल टॉस की गेंद आई है और फुल टॉस को मान सम्मानित किया गया यहाँ पे गणेश बल्लेबाजक के माध्यम से. तो स्ट्राइक को रोटेट किया गया है और नीलेश अभी इस वक्त ऑन स्ट्राइक पे. एक अच्छे बल्लेबाज ठाकुरवाड़ी के लिए जाने जाते हैं. देवकर भंडारी समाज आज मैदान के बीच में फिर एक बार अपना हुनर दिखाने के लिए तैयार है अगली गेंद के लिए. वाह, बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रयास था ग्राउंड रूट से. फिर एक बार शॉट मिड विकेट की तरफ में फील्डिंग का नजारा देखने को मिला है लेकिन कन्वर्टेशन जो मिलता है तो कंटिन्यूटी यहाँ पे देखने को मिल रही है. 1-1 से बढ़ता हुआ स्कोर 6 पे पहुंचा है और 3 गेंदें देखने को मिली है बहुत ही बेहतरीन तरीके से. पहली गेंद में चौका, दूसरे में एक, तीसरे में एक, चौथी गेंद फिर एक बार यॉर्कर का प्रयास है. अच्छी बल्लेबाजी साकारते हुए यहाँ पे गणेश दिखा रहे हैं. शॉट को मिड विकेट डीप में खेला गया, वहां पे फील्डर्स मौजूद और फिर एक बार एक रन. जिस तरीके से सार्थ की गेंदबाजी देख रहे हैं हम, बहुत ही बेहतर गेंदबाज है. और ये टीएस की टीम पूरा युवा खिलाड़ी दिख रहे हैं. पूरा टीम एकदम लगता है कि 16-17 साल के ही सब लड़के हैं. अंडर 20 की टीम है ये पूरी, वार्डवन की टीम है और इनके पास क्या खेल का हुनर है. हमने बहुत बार देखा है टीएस के और उभरते हुए पूरे पूरे सितारे हैं. इनके फील्डिंग देखिए, थ्रो परफेक्शन कितना रहा है यहाँ पे. इस वक्त में काफी अच्छी तरीके से गेंदबाजी होती हुई और बल्लेबाजी जानते हैं ठाकुरवाड़ी की टीम. टीएस की एक अच्छी टीम है, इनके लिए डॉट नहीं लेना है, कंटिन्यूटी दिखानी है और दोनों बल्लेबाज वो दिखा रहे हैं. ये इस बार खराब गेंद आई है, फाइन लेग की दिशा में शॉट को खेला गया है. नो बॉल का इशारा है लेग अंपायर से, बीमर का नो बॉल रहेगा. यस, और चौका आया है, 4 रन. तो कहते हैं ना फ्री की गेंद रही और 4 भी आए तो 5 रन बढ़ते हुए स्कोर पर पहुंचा है यहाँ पे 13. बैट्समैन ला चौका. बिल्कुल गणेश के बल्ले से निकला हुआ ये शॉट है. तो देखते हैं अगला पल रहेगा फ्री हिट का. यहां पे फ्री हिट का नजारा. आई गेंद, उठाया बल्ला, लगाया है छक्का. 6 रन. यस डीजे. चौका है का छक्का है? 6 आहे 6. तिकडनं प्रेक्षक दर्शवता षटकार आहे. यस डीजे मास्टर. यस, धावसंख्या 19 वर पोहोचली आहे. पॉवर प्लेतला चांगलाच समाचार गणेश यांनी घेतला आहे. त्याने दाखवले 2 चौकार 1 षटकार. तर धावसंख्या 19 पाहायला मिळते. 17 धावांवर 16 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजे गणेश 2 चौकाराच्या मदतीने 1 षटकाराच्या मदतीने ठाकुरवाडी संघासाठी एक चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळते आहे. तो अगले गेंदबाज आहे. हे गेंदबाज वीर है. देखते हैं क्या रंग लाती है. एक तरफ देखते हैं हम बल्लेबाज ऑन स्ट्राइक है नीलेश, जो खेल रहे हैं नीचे अपने 2 के स्कोर पे और इस वक्त ऑन स्ट्राइक पे है. बहुत ही उम्दा खेल ठाकुरवाड़ी डहाणु यहाँ पे टीएसके के खिलाफ खेलते हुए पावर प्ले में दमदार नजारा 19 रनों का देखने को मिला है. तो वीर की पहली गेंद राउंड द विकेट से गेंदबाजी के लिए तैयार है. यहाँ पे शॉट की गेंद आई है, जगह बना ली है गली की तरफ में, मौका भी होगा लेकिन वहां पे आउटफील्ड खराब और गेंद रुकी है, फील्ड हुआ है और दोहरी रन पूरी होती है. 2 रनों के सहायता से स्कोर में तब्दीली आई है. स्कोर पहुंचा है
21, 21 ऑन द बोर्ड। स्कोर 21 नजर आ रहा है इस वक्त। काफी अच्छी तरीके से बल्लेबाजी साकारते हुए देखते हैं वीर की गेंद, और यहाँ पे थोड़ी सी खराब, ज्यादा ही ऑफ स्टंप के बाहर निकली। अंपायर मिलिंद तिवारी की ओर से वाइड का इशारा आता हुआ एक में तब्दीली, फिर एक बार 22 ऑन द बोर्ड। 22 रन बने हैं। यहाँ पे ऊंची उड़ान तो है, लंबाई नहीं है। वीर के लिए मौका रहेगा। ओह, काफी अच्छा सक्सेस किया है, कैच को पकड़ा है और नीलीश के माध्यम से पहला झटका ठाकुरवाड़ी डानू को मिला हुआ। यस डीजे। यस बिल्कुल बिल्कुल, हम देख रहे यूट्यूब के माध्यम से लाइव मैच। जिस तरीके से कल के दिन में 6,800 प्लस व्यूवर्स देखने को मिले थे, तो आज कितने मिलेंगे? बिल्कुल लाइक कीजिएगा वी नेटवर्क्स को, और सब्सक्राइब करना ना भूले, शेयर करना ना भूले। जहां पे चल रहा है श्री शेषवंशी क्षत्रिय देवकर भंडारी समाज मर्यादित क्रिकेट टूर्नामेंट, जिसके आयोजन किया गया है यशस्वी क्रिकेट क्लब बाहर ने। लाल बहादुर शास्त्री मैदान, यहाँ पे हम देख रहे हैं रंगीला मैच, और रंगीले मैच में खूबसूरत पारी की नजाकत। न्यू बैटर्स मैदान में आए हैं उज्जवल, और यहाँ पे गेंद तो अच्छी थी लेकिन बाहर का रास्ता है, इसके लिए वाइड का इशारा है। इस वाइड के माध्यम से एक अतिरिक्त रन बनेगा। 23 रन बने हैं। हाँ, यहाँ पे देखिए बहुत ही अच्छी टॉक की आवाज आई उज्जवल के बल्ले से, लेकिन 30 यार्ड में शॉर्ट कवर में खूबसूरत फील्डिंग की नजाकत, और स्ट्राइक को खाली रोटेट किया गया है यहाँ पे। बिल्कुल उज्जवल भी जानते हैं यहाँ पे गणेश थोड़े से आक्रामक हो रहे हैं, और उसके बल्ले का जादू चल रहा है। बहुत ही बढ़िया तरीके से शॉट को दिखा रहे हैं, बल्लेबाजी की अच्छी नजाकत दिखा रहे हैं, अच्छे अच्छे रन बना रहे हैं। लेकिन वीर की सफलता है, एक विकेट लिया है, स्विच किया गया है, ऊंची उड़ान भरी है, बेहतरीन शॉट है, और डीप पॉइंट में क्या इशारा है अंपायर? क्या गेंद बाउंड्री लाइन को पार गई या रुक गई है? यस, 4 रन डीजे। चल, इकडनं रिव्ह्यू नाही आहे, पंचांचा इशारा शेवटचा अंतिम असेल, चला पंच थोडासा निर्णय घेतील। येस, षटकार येतोय का? तर नक्कीच थोडेसे तिकडे खालची बाजू आहे, पंचांना देखील तिकडे नजर फिरणे थोडंसं कठीण असतं आहे, परंतु तिकडनं मात्र प्रेक्षक वर्ग काय दाखवते आहे?
चला वन बॉम्सिंग चौकार षटकार आहे. चला पंचांकडून इशारा येतोय षटकाराचा. याचा 6 धावा 2 चेंडू शेष आहेत. तर धावांचा इशारा आलेला आहे. पाहू धावसंख्या 6 ने वाढते आहे. धावसंख्या 3030 फुल टॉस चेंडू. यावेळेला मात्र लॉंग लेगला ग्राउंड रूटने मैदानाला गुदगुद्या करत असताना चेंडू जातोय सुरक्षित रक्षण, परंतु प्रयत्न असफल. चेंडू सीमारेषा गाठतोय, चौकार घेऊन येतोय. हा 4 धावा वाढता आहेत. धावसंख्या 34 वर पोहोचते आहे. 34 ऑन द बोर्ड. वीरने एक विकेट जर चांगली टिपली होती, परंतु ज्या पद्धतीने उज्ज्वल आले स्ट्राईकला रोटेट केलं आणि एक षटकार आणि एक चौकार पुन्हा एकदा गणेश यांच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळते. या षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा साकारतील वीर आणि समोर असेल तो म्हणजे गणेश. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न आहे. पाहूया खाली क्षेत्ररक्षक आहे, टिपेल का नाही, ड्रॉप करतो आहे. मोठ्या फलंदाजाला संधी, सांगतात कॅच पकडा मॅच पकडा. इकडे ड्रॉप झालेला आहे. जो आहे आक्रमक त्याला मिळते आहे संधी. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 35. 2 षटकाच्या समाप्तीनंतर TSK वाढवण थोडंसं पिछाटीवर आहे. आक्रमण आणि आक्रमणता दाखवतो आहे. ऑन फायर झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आहे गणेश. रे 27 धावांचं योगदान या ठिकाणी गणेश यांचं आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीची फटकेबाजीची नजाकत आपल्याला पाहायला मिळत आहे. तर स्कोर झालेला आहे 35 ऑन द बोर्ड. नक्कीच पॉवर प्लेचा मात्र चांगलाच आनंद या ठिकाणी गणेश या फलंदाजाने घेतला आहे. एक मोठी खेळी साकारताना चौकार षटकार आणि रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून जर फटकेबाजीची नजाकत देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा सार्थ पुन्हा एकदा येतो आहे. पाहूया पहिले षटक देखील थोडंसं महागडं होतं. यावेळेला कमबॅक करतील का? पुन्हा एकदा आपण बघता आहेत गणेश ऑन स्ट्राईक आहे. यावेळेला मात्र सुंदर चेंडू आणि कमालीचा निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. चकवा दिला जातो आहे फलंदाजाला, कारण चकवा देणं हे कौशल्य गोलंदाजाला नक्कीच TSK वाढवण संघाला दाखवावं लागेल. एक संधी मात्र मिळालेली आहे या ठिकाणी गणेश याला. ज्या पद्धतीने गली थडम्यान शॉटकडे आपण झेल ड्रॉप झाला आणि संधी मिळाली आहे, या संधीनंतर कितीपर्यंत मजल मारली जाते हे देखील पाहायला मिळणार आहे. फुलटॉस चेंडू ग्राउंड रूटने खेळत आहेत. कन्व्हर्टेशन आपल्याला पाहायला मिळेल. डीप मिड विकेट एक्स्ट्रामध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण आहे आणि एक धाव इकडे पण पूर्ण केली जाईल. उज्ज्वल ऑन स्ट्राईक असतील या ठिकाणी. नक्कीच ठाकूरवाडी डहाणू या ठिकाणी फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे संघ ज्यांची चांगली दावेदारी इकडे पाहायला मिळते आहे. हुकूमत पाहायला मिळते आहे गणेश यांच्या फटकीबाजीची. तर उज्ज्वल काय करतात पाहूया पुढचा चेंडू. यस, यावेळेला पुन्हा एकदा मान सन्मान. उज्ज्वल खूप पारखी खेळाडू आहेत असं म्हणावं लागेल, कारण ते परखतात आणि निरीक्षण करून टोलेबाजी देतात. इकडे मात्र ते जास्तीत जास्त प्रयत्नात आहेत की गणेशला स्ट्राईक कशी दिली जाईल, कारण त्यांचा आक्रमकतेचा पवित्रा इकडे हा मोठा दिसतो आहे. मोठे टोलेबाजी त्यांच्याकडून येताना आणि चांगला समाचार गोलंदाजाचा घेताना पाहायला मिळत आहेत. परंतु यावेळेला सुंदर चेंडू आहे. यस, शॉट थडम्यांकडे सुरेख क्षेत्ररक्षण एकेरीला कन्वर्ट करण्यास मजबूर केलं जात आहे. सार्थ इकडे मात्र पुन्हा एकदा चांगला कमबॅक करतो आहे. एक धाव मात्र इकडे येते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या पोचली आहे. आठ 30 धावा. याच दरम्यान पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये टोला दिला जातो आहे. स्ट्राईक रोटेट अँड स्ट्राईक रोटेट. यस, सार्थने मात्र यावेळेला चांगल्या पद्धतीने केला आहे. TSK ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देतो आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर 38च्या बाहेर क्षेत्ररक्षण लागल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. फुलटॉसचा चेंडू पुन्हा एकदा ग्राउंड रूटने कन्वर्ट केला जातो आहे. मिड विकेट डीपकडे पुन्हा एकदा एकेरी धाव. तर सार्थची प्रशंसा नक्कीच करावी लागेल TSK वाढवणसाठी.
चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या षटकामध्ये त्यांनी हाताळली. एकेरी धावा फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या. एक निर्धाव चेंडू हाताळला. हे देखील कौशल्यपूर्ण कामगिरी म्हणावी लागेल TSK वाढवणसाठी. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 नक्कीच 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी आहे आणि आता मात्र चौथ्या षटकासाठी आमंत्रित आहे गोलंदाज स्वराज. चला रंगतदार बहारदार खेळ आहे. पाहूया स्वराज करून देईल का आपल्याला, स्वराज्य दाखवेल का. आणि इकडे हलकासा ब्रश, काय खेळाडू वृत्ती दाखवली जाते आहे. बघितलं गणेश यांनी कट लागलेला आहे आणि विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. यस, मोठी विकेट इकडे मिळते आहे DJ मास्टर. मध्ये येतो आहे बॅटर सर रोहित आहे या ठिकाणी. पाहूया रोहित काय कामगिरी दाखवतील. उज्ज्वलची साथ मिळणार आहे. उज्ज्वलने मात्र टॅलेंटेड क्रिकेट दाखवलेलं आहे. त्याने जास्तीत जास्त स्ट्राईक गणेशना दिली होती. इकडे मात्र रोहित आणि उज्ज्वल ही जोडी काय कामगिरी करता आहेत. तर स्वराजने मात्र पहिल्याच चेंडूमध्ये एक चांगलं योगदान दाखवलं. ज्या पद्धतीने आपण बघितलं वीरने एक मोठी विकेट घेतली होती. त्यानंतर इकडे स्वराज मोठी विकेट टिपतो आहे ठाकूरवाडी डहाणू संघाची. दरम्यान तर चला थोडासा स्पीडअप असू द्या. चौथं षटक मार्गस्थ आहे आपल्याला पाहायला मिळते आहे. राउंड द विकेटने गोलंदाजी यावेळेला लेफ्ट हँड फलंदाज रोहित ऑन स्ट्राइक. तो देखते हैं क्या नजाकत लेके आते हैं रोहित ठाकरवाड़ी डाणू के लिए. यहाँ पे इस वक्त में बल्लेबाजी के लिए तैयार. यॉर्कर की गेंद है, बिल्कुल इन करके खेला गया है. लॉन्ग ऑन की दिशा में ग्राउंड रूट से फिर एक बार एक में कन्वर्टेशन मिलेगा. बहुत ही खूबसूरत वापसी TSK वाड़वन के लिए यहाँ पे होती हुई नज़र, क्योंकि लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन है. फील्डिंग को थोड़ा सा तकलीफें सहनी होगी और रूल रेगुलेशन को फॉलो भी करना पड़ता है. जब ऐसे होता है तो थोड़ा सा समय चलता है, लेकिन काफ़ी अच्छी तरीके से TSK वाड़वन की वापसी यहाँ पे नजर आ रही है. ऐसे ही मैं कहूँगा बेहतर गेंदबाजी के साथ में. यहाँ पे देखिए ग्राउंड रूट से वाह शॉट कवर में बिल्कुल ही बढ़िया फील्डिंग का नज़ारा उज्ज्वल ने का. बिल्कुल उज्ज्वल यहाँ पे अगर बात करते हैं उज्ज्वल की, बिल्कुल धीमी गति से शॉट को खेलते हैं, लेकिन कंटिन्यूटी दिखाते हैं. स्ट्राइक पे जाते हैं, स्ट्राइक को रोटेट करते हैं. ये खास भूमिका उज्ज्वल की दिखाई देती है. फिर एक बार लेफ्ट हैंड बल्लेबाज रोहित ऑन स्ट्राइक रहेंगे. स्कोर पहुंचा है 42. यस, 42 बने हैं, 42 ऑन द बोर्ड. यहां पे किया है हुप का शॉट स्क्वायर लेग में. वन बाउंसिंग चौका आएगा. 4 रनों का इजाफा. 46 ऑन द बोर्ड. ठाकुरवाड़ी डाणू काफी अच्छी बल्लेबाजी की नजाकत यहाँ पे देखने को मिली. जिस तरीके से गेंद आई, गेंद को उठाया और स्क्वायर लेग में चौके का नजर आया है. बहुत ही बेहतरीन शॉट रोहित के बल्ले ने दिखाया है. इस वक्त 46 बना है स्कोरबोर्ड. TSK एक काफी अच्छी गेंदबाजी स्वराज के माध्यम से होती हुई, लेकिन गेंद अच्छी आई. कहते हैं ना, अच्छी गेंद को बल्ले में शॉट कन्वर्ट करना ये हुनर होता है. यहाँ पे शॉट फंसा हुआ है. ओ फिर एक बार कैच को ड्रॉप किया गया है. पहले तो मौका मिला था गणेश को, जिन्होंने अच्छे पारी का नजारा दिखाया. अभी रोहित को दिया है मौका. देखते हैं कि क्या होगा यहाँ पे. फिर एक बार एक में कन्वर्टेशन आया है. 47 बने हैं. काफी अच्छे स्कोर को अपडेट करते हुए नजर आ रही है ठाकुरवाड़ी डहाणू की टीम. जिस तरीके से देवकर भंडारी समाज
आज यहाँ पे इकट्ठा हुआ है। कल के दिन में रोमांचित मैच देखने को मिले, आज भी रोमांचित मैच होती हुई नजर आ रही है। एक अच्छी स्कोर को तब्दील, यहाँ पे लॉन्ग ऑन में लंबाई ऊंचाई वाला शॉट आया 6 रनों के लिए। यस दीजिए। स्कोर पहुंचा है 53 तो 4 ओवर की समाप्ति और 53 बना है स्कोर। यहां पे उज्जवल ने बैट को ओपन किया है। बहुत ही खूबसूरत तरीके से बल्लेबाजी की नजाकत देखने को मिल रही है। फिर एक बार के लिए तैयार है वीर। वीर को वापसी करनी होगी। टीएस के वार्डवन के लिए एक बेहतरीन गेंदबाज है, लेकिन देखते हैं रोहित इस वक्त में ऑन स्ट्राइक पे है और उज्जवल ने अपने बैट को ओपन किया है। छक्का देखा है लॉन्ग ऑन में, बेहतरीन शॉट को तब्दीली पिछले ओवर के आखिरी गेंद में नजाकत दिखाई दी उन्होंने। देखते हैं इस वक्त अगली ओवर में पहली गेंद खेला गया है, पैड पे आई गेंद और जितने रफ्तार से गेंद टकराई पैड पे, चौका, और चौका आया है फाइन लेग की दिशा में। तो खूबसूरत टेक्निक यहाँ पे देखने को मिल रही है, लेकिन रफ्तार वाली गेंदें आती है। वीर की गेंद में जो रफ्तार थी हल्के से ब्रश किया गया और फाइन लेग से 4 रनों का इजाफा आया है। तो 57, यहाँ पे फिर एक बार लॉन्ग लेग में खेला गया है, शॉट को कन्वर्ट तो किया है। बहुत ही बढ़िया फील्डिंग की नजाकत दिखाई जा रही है, लेकिन रनिंग द बिटवीन काफी अच्छी तरीके से 2 में तब्दीली आई है और 59 बना है स्कोर। 59 ऑन द बोर्ड। काफी अच्छी बल्लेबाजी। पहले तो गणेश जिस तरीके से बल्लेबाजी साकार रहे थे, अभी रोहित बैक टू बैक गेंदों को इस तरीके से उठाते हैं। बिल्कुल चाहे फील्डिंग हो ना हो, लेकिन शॉट दिखाना, खेल का मजा देना, ये अपना हुनर पेश करते हुए नजर आ रहे हैं। यहां पे देखिए फिर एक बार ऊंची उड़ान, क्या हुप किया है शॉट को, लेकिन पकड़ा, कैच है और यहां पे विकेट का पतन होगा। यस, बहुत ही बढ़िया कैच। यस दीजिए। न्यू बैटर्स मितुल आए हैं यहाँ पे। रोहित और गणेश की बल्लेबाजी की नजाकत क्या देखने को मिली है। क्या रोहित ने कितने रन बनाए? 12 रनों की एक अच्छी पारी का योगदान दिया, जिसमें हेलो चौके चौके हमें देखने को मिले थे उनके बल्ले से। और एक छक्का जिन्होंने जटा है। उज्जवल नॉन स्ट्राइक पे है, न्यू बैटर्स मैदान में है। मितुल, देखते हैं मितुल और वीर यहाँ पे का फिर भी एक बार बड़ी सफलता लेने में सफल रहे हैं टीएस के वार्डवन के लिए। लेकिन रफ्तार रनों का रोकना होगा। ये जो चल पड़ी है गाड़ी, उसे धीरे धीरे ब्रेक तो लगते हैं, लेकिन देखिए यहाँ पे आया बल्लेबाज, शॉट खेला, लॉन्ग फील्डर्स मौजूद, फिर एक बार कैच, फिर एक बार वो यूटी आउट। यस डीजे। बेहतर वापसी टीएस के लिए। बिल्कुल बिल्कुल अमित के वीर की गेंदबाजी ने वीर पराक्रम दिखाया है। बैक टू बैक 2 विकेट, हैट्रिक का मौका भी बना है यहाँ पे। कल हमने छक्के 4 गेंद में 4 छक्के देखे थे, यहाँ पे देखते हैं विकेट की हैट्रिक मिलेगी क्या। मौका तो वीर के लिए बना है। न्यू बैटर्स मैदान में आए हैं करण। देखते हैं करण क्या करेंगे, अगले गेंद का सामना किस तरीके से होगी गेंद। ओ यहाँ पे देखिए फुल टॉस की गेंद इनसाइड एज आई है और शॉर्ट मिड विकेट की तरफ फील्ड किया जाएगा यहाँ पे।
एक में कन्वर्टेशन मिलेगा और स्कोर पहुंचा है 60 पे। बहुत ही बढ़िया उम्दा खेल ठाकुरवाड़ी डाणू अपनी बल्लेबाजी की नजाकत दिखाई, गणेश ने दिखाई, रोहित ने दिखाई, उज्जवल एक छक्के की सहायता से खेल रहे हैं और वन डाउन में आए थे। लेकिन कहते हैं ना कि जब भी अपना हुनर दिखाने का वक्त आता है और वक्त के साथ में बैट को ओपन किया है, पिछले लास्ट गेंद में उन्होंने छक्का डटा है। देखते हैं अभी इस वक्त ऑन स्ट्राइक पे है, क्या नजारा दिखाएंगे ठाकुरवाड़ी के दर्शकों को लिए। या हल्का से कट किया था, कैच को ड्रॉप किया गया है। विकेट कीपर थोड़े लेजी नजर आए क्योंकि रफ्तार वाली गेंद थी, थोड़ी सी मुश्किल भी होती है और आप जरा ऐसा क्लोज में रहते हैं तो और मुश्किलें होती है। यहाँ पे ओवर की समाप्ति, स्ट्राइक को रोटेट भी किया गया है। स्कोर पहुंचा है 61 पे, 61 ऑन द बोर्ड 5 ओवर की समाप्ति के बाद। तो अगर रन रेट की बात करते हैं 60 के 61 के औसत से, तो 12 के रन रेट से खेलती हुई नजर आ रही है ठाकुरवाड़ी की टीम। बहुत ही रफ्तार से चलता हुआ स्कोरबोर्ड कल हमने देखा, नारगोल की टीम ने 95 सुपर स्कोर बनाया था और 4 गेंदों में 4 छक्के भी देखने मिले थे। और यहाँ पे देखिए गणेश, रोहित और अभी उज्जवल को भी एक मौका मिला है। बड़े बड़े बल्लेबाजों को जब मौके मिलते हैं उनकी एक लंबी पारी नजर आती है। तो आखिरी ओवर को लेके आए हैं गेंदबाज। कौन है बॉलर? और इस वक्त भव्य आए हैं गेंदबाजी के लिए। देखते हैं भव्य दिव्य गेंदबाजी दिखाएंगे भव्य। राइट टाइम ओवर द विकेट से फुल टॉस की गेंद, फिर एक बार ऊंची उड़ान और यहां पे फिर एक बार कैच, विकेट, ओयूटी आउट या डीजे। तो 61 पे रुका हुआ स्कोर है यहाँ पे दिख रहा है। बिल्कुल काफी अच्छी कमबैकिंग रही है। 5वें ओवर 6वें ओवर में जिस तरीके से कमबैक किया गया टीएसके के लिए, योगदान वीर का बहुत ही बढ़िया रहा। और यहाँ पे खास प्रशंसा सार्थ की भी होगी जिन्होंने अपना निजी दूसरा और टीम की ओर से तीसरे ओवर में जो योगदान देना शुरू किया, बहुत ही काफी अच्छा योगदान रहा है उनका। तो उसके बाद जब वीर आए, वीर ने भी अच्छी गेंदबाजी साकारी और अभी हम देख रहे हैं आखिरी ओवर का नजारा। पहले ही गेंद में विकेट का पतन और जो उज्जवल जो अपने बैट को ओपन कर रहे थे, एक छक्का डटा था, फिर एक बार चाहते थे कि बड़ी शॉट, लेकिन गेंद लॉन्ग ऑन में कैच पकड़ा गया। यहाँ पे देखिए इनसाइड एज के फाइन में गेंद जाती हुई, फिर एक बार एक में कन्वर्टेशन मिलेगा। बिल्कुल यहाँ पे धीरे धीरे होल्ले होल्ले और स्कोर 1 से बढ़ता हुआ 62 पे, 62 ऑन द बोर्ड। यहाँ पे कमाल की वापसी है टीएसके की, लेकिन देखना पड़ेगा जब चेस करने का मौका मिलेगा क्योंकि बड़ी रफ्तार से खेलना पड़ेगा। अभी तो शायद से इस आने वाली 4 गेंदों में क्या नज़ारा होगा ये भी बहुत मायने रखता है। यहाँ पे फुल टॉस की गेंद और फिर एक बार मौका फील्डर्स के लिए है, लॉन्ग ऑन में पकड़ा कैच, विकेट का पतन है। बिल्कुल बिल्कुल फिर एक बार विकेट का झटका आया है। कमाल की गेंदबाजी लेके आए हैं। कहते हैं ना भाग्य बदलने के लिए तैयार है टीएसके का। और यहाँ पे खूबसूरत गेंदबाजी के माध्यम से 3 गेंदें पेश की है, 2 विकेट लिए है, 1 रन और न्यू बैटर्स मैदान में आए हैं ध्रुव। देखते हैं ध्रुव क्या करेंगे। 3 गेंदें शेष बची हुई है, स्कोर 62 पे रुका हुआ है। काफी अच्छा योगदान देने का प्रयास है भाग्य का। यहाँ पे टीएसके वार्ड के लिए अच्छी गेंदबाजी की नजाकत लेके आए हैं। कहते हैं ना कि डेथ ओवर में अच्छी अगर गेंदबाजी होती है लास्ट ओवर में, तो एक हौसला बढ़ जाता है गेंदबाजी करने वाले टीम का, क्योंकि आगे चल के उन्हें चेस करना होता है, बड़ा लक्ष्य को रोकना ये भी बड़ी बात होती है। और यहाँ पे भाग्य बेहतरीन गेंदबाजी साकारते हुए नजर आ रहे हैं। ये देखिए फिर एक बार और रन आउट। यस डीजे। धन्यवाद डीजे। तो न्यू बैटर्स मैदान में है, प्रेम आए हैं। कमाल की गेंदबाजी, पहले तो हिट किया, फिट किया, ठाकुरवाड़ी ने स्कोर को तब्दील किया, लेकिन कहते हैं आखिरी गेंद है, इनिंग की आखिरी गेंद है, स्कोर रुका है 62। यस 62 पे रुका हुआ स्कोर है। क्या कमबैक है,
भाग्य ने भाग्य बदलने का प्रयास पूरा किया है, पूरा योगदान दिया है। फिर एक बार लॉन्ग ऑन में जहां पे जिस फील्डर ने दो कैच पकड़े थे, यहाँ पे थोड़ी सी मिस फील्डिंग आती हुई, 2 और तीसरी की मांग है, देखते हैं रन आउट है। यस, फिर एक बार विकेट, लेकिन 2 रन पूरे हो चुके हैं, तो स्कोर बना है 64 और 65 का जीत का लक्ष्य है। चला, पुढचा सामना मात्र रंगणार आहे तो म्हणजे किंग सीसी बहाड वर्सेस बाहुबली वॉरियर्स वासगाव। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, किंग सीसी बहाड वर्सेस बाहुबली वॉरियर्स वासगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, या टॉस का बॉस आपली वाहतोय वाट आणि आपण नाणेफेकीचा कौल घेऊया। एक चांगली खेळी मैदानामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे। दमदार फटकेबाजीच्या जोरावर एक चांगली धावसंख्या ठाकूरवाडी डहाणू संघाने इकडे दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। चला, किंग सीसी बहाड वर्सेस बाहुबली वासगाव, तर बाहुबली वॉरियर्स वासगावच्या कर्णधारांनी यायचं आहे। चला, बाहुबली वॉरियर्स वासगाव संघाच्या कर्णधारांनी यायचा आहे, आपला सामना आहे। आणि एका बाजूला किंग सीसी, या ठिकाणी मात्र नक्कीच 65 धावांचं विजयी लक्ष्य टीएसके। चला, टीएसके मैदानात ओपनर बॅटर पाठवा लवकर, आपल्याकडे वेळ आज कमी आहे, त्यामुळे वेळेचं बंधन आज पाळायचं आहे। कंटिन्यूट आम्ही सामने चालू ठेवलेले आहेत, एक देखील मिनिट जात नाहीये। चला, पंचांना काय हवंय बघा, अमोलजीचा इशारा येतो आहे, पाणी पाठवा, पाणी पाठवा। आयोजक कमिटी 2 बॉटल घेऊन जा, पटकन पाणी घेऊन जा पंचांसाठी। चला, बाहुबली वॉरियर्स वासगाव आलाय, चला या। किंग सीसी बहाड, नक्कीच आपण काल बघितलं, किंग सीसी बहाडने मात्र शेवटचा सामना ज्या पद्धतीने जिंकला होता, नजाकत आपल्याला क्रिकेट रोमांच आणि रोमांच कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं होतं। आणि कालच्या दिवसामध्ये मला सोहमने चांगलं समालोचनाचं जे सहकार्य केलं होतं, खूपच सोहम जर आला असेल तर त्याने पुन्हा एकदा यायचं आहे। खूपच चांगल्या पद्धतीने सहकार्य जेव्हा मिळते ओपनर बॅटर्स मैदानामध्ये, टीएसके वाढवण 65 धावांचं विजयी लक्ष घेऊन ओपनर बॅटर्स मैदानामध्ये पोहोचत आहेत। पाहूया काय रंगतदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे। चला, किंग सीसी कर्णधार या, किंग सीसी। तर श्री शेषवंशीय क्षत्रिय देवकर भंडारी समाज मर्यादित क्रिकेट टूर्नामेंट आयोजक यशस्वी क्रिकेट क्लब बहाड आपण बघता आहेत। आणि आजचा दुसरा दिवस, आजच्या दुसऱ्या दिवसातला पुढचा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतो आहे। एका बाजूला कर्णधार, चला किंग सीसी कर्णधार कुठे आहे, लवकर ये पटकन, कुठे गेला रे? अरे बाबा, कॅमेरा आपल्या बाजूला आहे, मॅच सुरू झाले, चला लवकर या। नाही, निर्णय पण घेऊन यायचा आहे, लगेच निर्णय पण इकडेच द्यायचा आहे, झटपट ये, पटकन यायचं लवकर। सागरला विनंती आहे मैदानाकडे वळायचं, अजून 2 ते 3 मिनिटं लागतील। चला, सामन्याला सुरुवात होईल। तर ओपनर बॅटर्स मैदानामध्ये पोहोचलेले आहेत टीएसके वाढवण संघासाठी। एका बाजूला ठाकूरवाडी गोलंदाज सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। राईट टाइम ओव्हर द विकेट पंच अमोल दवणे आणि मिलिंद जुबारी आजच्या दिवसात पुन्हा एकदा, कालच्या दिवसात देखील निपक्ष असं भूमिका त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि पुन्हा एकदा आजच्या दुसऱ्या दिवशी देखील मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे। आजच्या
दिवसातला तिसरा सामना मैदानामध्ये रंगलेला पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने ठाकूरवाडी संघानं प्रथम फलंदाजी करत असताना दमदार फटकेबाजीच्या जोरावर या सामन्याला सुरुवात होती आहे. 65 धावांचं विजयी लक्ष दिले जाते आहे. स्कोरर लक्ष द्या. याचा पहिला चेंडू गुडलेन साहेब आला आणि इकडे मात्र झेलची संधी होती, ड्रॉप केला जातो आहे. रनिंग द बिटवीनचा नजराणा येतो आहे. धावसंख्या 2 परिपूर्ण, तिसरीची मागणी आहे. वाह, चांगली रनिंग द बिटवीन. सुरुवात सांगतात ना, एनर्जी वाढवायची, एनर्जी द्यायची, घ्यायची आणि 3 धावा तयार केल्या गेल्या जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या बोर्डावर लागते 3. चांगली रनिंग द बिटवीन पहिल्या चेंडूला आपल्याला पाहायला मिळते. तर पॉवर प्लेच्या पहिल्याच चेंडूवर मात्र तिहेरी धाव गोळा होत असताना स्ट्राईकला रोटेट झालेला आहे. ज्या पद्धतीने सुंदरशी सुरुवात, 65 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा, यावेळेला देखील एक चांगला चेंडू, चांगल्या लेंथ लाईन मधून आणि वेग आपण बघितला तर 100 किलोमीटर प्रति वेगाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी सुंदर गोलंदाजीची नजाकत, चांगला कमबॅक गोलंदाजाने दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला टोला 30 यार्डच्या बाहेर आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, परंतु दुहेरी धावेचा कॉल येतो आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग द बिटवीन सांगतात ना, एक उमेद असते आणि उमेद, आशा ही आपल्याला पाहायला मिळते आहे. मैदानाच्या आहात आणि संघर्ष, मेहनत हे घेऊन येत आहे. क्रिकेटचं मैदान या ठिकाणी दाखवलं जात आहे. उद्दिष्ट आहे, त्याच्या पूर्ततेसाठी प्रत्येक टोला, प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे आणि महत्वपूर्ण कामगिरी या ठिकाणी केली जात असताना पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूला 3 धावा, दुसरा डॉट, तिसऱ्याला 2 धावा, तर चौथा चेंडू पुन्हा एकदा डॉट येतो आहे. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत या ठिकाणी गोलंदाजाचे आणि धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते आहे. या पुन्हा एकदा चांगला कमबॅक आहे. डॉट चेंडू येतो आहे. सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळणी, आतापर्यंत 5 धावा बोर्डावर आहेत. ज्या पद्धतीने 5 चेंडू हाताळलेत, 3 चेंडू डॉट आलेत. पहिल्याला 3 आणि त्यानंतर तिसऱ्याला 2 धावा. तर शेवटचा चेंडू पाहूया या ठिकाणी काय नजराणा असेल. ऑन स्ट्राईक फलंदाज दाखवतो आहे. यावेळेला हा हलकासा ब्रशिंग होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, नेमका लागत नाही आहे. 1 धाव परिपूर्ण होती आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होती आहे. बिनबाद 6 अशी TSK वाढवण संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला किंग सीसी या लवकर, किंग सीसी चला लवकर या. चला 65 धावांचं विजयी लक्ष आणि आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 पाहायला मिळते आहे. चला नाणेफेकीचा कौल होतो आहे. चॉईस द्यायचं का कोण लावताय बोली? वासगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकता आहेत. काय निर्णय आहे? फिल्डिंग याचा गोलंदाजी स्वीकारता आहेत. बेस्ट ऑफ लक आपण मैदानामध्ये वळणार आहे. तर किंग सीसी बाड फलंदाजी आली आहे. यस, बोलूया मैदानाच्या आत जिकडे गोलंदाज मितुल आहे आणि पहिले षटक ज्या पद्धतीने उज्ज्वल यांनी हाताळलं फक्त आणि फक्त 6 धावा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. उत्तम गोलंदाजीची नजाकत त्यांनी दाखवली होती. तर मितुल या ठिकाणी आहे, पाहूया
ज्या पद्धतीने चेंडू हाताळतो आहे, तर एकच चेंडू हाताळून झालेला आहे. एक रनआउटची विकेट मात्र TSKला एक झटका या ठिकाणी मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर पाहूया न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे स्वराज. नक्कीच स्वराजची गोलंदाजी चांगली झाली होती. आता पाहूया या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून काय योगदान दाखवतो आहे स्वराज आपल्याला, ते मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि काय कामगिरी असणार आहे ते देखील पाहायला मिळणार आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट. वाव, सुंदर चेंडू लाईन लेंथ पकडली आहे आणि नक्कीच यॉर्करच्या लेंथमधून. आणि काय चेंडूची जर आपण दिशा बघितली, अँगल बघितला, एज अ परफेक्शन आपल्याला इकडे पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा यावेळेला एक चांगला चेंडू, परंतु स्विंग झाला आणि डाऊन द लेग इशारा येतोय आहे. एक अतिरिक्त धाव मात्र परिपूर्ण होते. धावसंख्या 8 वर पोहोचते आहे. पहिल्या षटकात 6 धावा, त्यानंतर 2 वाईडच्या माध्यमातून इकडे धावसंख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते आहे. या फुलटॉस चेंडू ग्राउंड रूटने जागा बनवली जाते, रूम बनवला जातोय, डीप कव्हरला चौकार येतो आहे, चांगला निशाणा बांधतोय आहे स्वराज या ठिकाणी. येस डीजे मिळतो आहे, परंतु लेंथ लाईनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, उत्तम कामगिरी गोलंदाज इकडे मितुल आपल्याला दाखवत आहेत. यावेळेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू पॅडवर येतो आहे आणि एक चोरटी धाव मात्र टिपले जात असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 13, 1313 ऑन द बोर्ड. नक्कीच 65 धावा विजयी लक्ष्य आहे. मोठी कामगिरी मात्र करणे गरजेचं होतं, परंतु पॉवर प्लेमध्ये मात्र सरासरीच्या माध्यमातून रोखून धरल्याचं इकडे पाहायला मिळते आहे. चेंडू हाताळून झालेले आहेत. 5 या षटकातला शेवटचा चेंडू असेल. पाहूया शेवटच्या चेंडूसाठी सज्ज आहे गोलंदाज मितुल. एक चांगली गोलंदाजी दाखवताना ठाकूरवाडी डहाणू संघासाठी. उज्ज्वलची गोलंदाजी आपण बघितली. हे यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळला जातोय स्ट्रेट ड्राईव्हला. खोलगट टप्पा होता आणि नक्कीच ज्या पद्धतीने स्टेट ड्राईव्हला खेळलं गेलं, एकेरीने मात्र कन्वर्ट केलं जातं आहे आणि या एका धावेने षटक संपते आहे. तर षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 आहे, म्हणजे 7ची सरासरी. मोठी धावसंख्या करायची आहे, मोठं कन्व्हर्टेशन लागेल, हे करणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या 14 आहे अनिलजी. मोठी धावसंख्येचं लक्ष्य TSK 65 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे सरासरी त्यांना 11 धावा ह्या मिळवाव्या लागतील आणि 7च्या सरासरीने झालेला आहे. परंतु त्यांना हा स्कोरबोर्ड हा वाढवावा लागेल. प्रत्येक षटकामध्ये आता मिनिमम त्यांना 15 ते 16 धावाची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आणि एक युवा टॅलेंटेड आहे, त्यांना ते मिळणं आवश्यकता आहे आणि संघ हा आपला विजयी करायचा आहे. वाढवण TSK हा संघ. आणि तसेच परंतु जो ठाकूरवाडी संघ आहे हाही फार अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये असे दिग्गज असे खेळाडू आहेत. उज्ज्वल ठाकूर आहे, गणेश आहे, हे सहजासहजी त्यांना जिंकून देणार नाही. त्यांनाही तेवढं परिश्रम करावा लागणार आहे. उज्ज्वल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहे, ज्याने पहिल्या षटकामध्ये 6 धावा अनिलजी दिल्या होत्या. सुंदर गोलंदाजी साकारली होती आणि त्या ठिकाणी आता इकडे मात्र आपण बघता आहे ज्या पद्धतीने स्वराज आणि वीर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी टोलाचा दिला आहे लॉंग ऑफ कडे. नो मॅन प्लेस मध्ये लँड करतो आहे चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरीची मागणी आहे. 2 धावा येतात. काय तिसरीचा कॉल घेतील का? नाही, इकडे मात्र नक्कीच 2 वर समाधानी मानतात दोन्ही फलंदाज. ज्या पद्धतीने एका बाजूला स्वराज आहे, एका बाजूला वीर आहे, या दोन्ही खेळाडूंनी गोलंदाजीच्या माध्यमातून TSK वाढवण्यासाठी एक चांगलं योगदान दाखवलं होतं आणि त्या योगदानाच्या माध्यमातून आता फलंदाजी TSK वाढवण्यासाठी करताना देखील आपल्याला पाहायला मिळते आहेत. मोठं उद्दिष्ट जरी असलं तरी आपली कार्यक्षमता हे दाखवण्यामध्ये सिद्ध आहेत फलंदाजीच्या माध्यमातून. तर उज्ज्वल यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा वीर याच्यासाठी आहे. डावकारा फलंदाज आहे, उंच टोला आहे, फटका मात्र खराब आहे. खाली क्षेत्ररक्षक आहे.
टिपतो कॅच, विकेटचं पतन. वीरला मात्र जावं लागेल डकआउटला. यस डीजे. चला फलंदाज लवकर एंटायर होत जा. 30 यार्डच्या बाहेर आउट झालेला फलंदाज यायच्या आताच पुढचा फलंदाजाने एंट्री करणे हे गरजेचं आहे. थोडंसं वेळेचं बंधन आपल्याला आहे आणि इकडे मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन मात्र झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. उज्ज्वलला मात्र एक विकेट मिळते आहे. धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 ऑन द बोर्ड. नक्कीच आज मात्र झटपट सामने आपण खेळवतो आहेत. या ठिकाणी तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर यापुढचा सामना देखील आपल्याला किंग सीसी बहाड वर्सेस बाहुबली वॉरियर्स वासगाव यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर बाहुबली वासगावने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारली आहे. यावेळेला यॉर्कर व्हाईट यॉर्कर होता, हलकासा कट होतो आहे. थर्डमॅन शॉटकडे येतोय चेंडू आणि एकेरी धावीने कन्वर्ट येते आहे. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आला आहे जीत. जसं जीत न्यू बॅटर्स मैदानामध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. ते येताना मात्र आपले खातं करतो आहे. धावसंख्या पोहोचते 1 वर. 117 ऑन द बोर्ड. खूपच चांगल्या पद्धतीचा खेळाचा रंगतदार आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. कारण प्रत्येक चेंडू घेऊन येताना गोलंदाज त्याची शैलीदार गोलंदाजी, कारण उंची आपली आहे साधारण 6 फुटाच्या 5 फूट 8-7 मध्ये यांची उंची उज्ज्वल यांची आणि धष्टपुष्ट बांधा या माध्यमातून त्यांची गोलंदाजी फलंदाजीमध्ये आपण त्यांना बघितलं होतं. टेक्निकली फलंदाजी दाखवली, एक षटकाराचा नजराणा आणि या ठिकाणी गोलंदाजी हाताळताना ठाकूरवाडी डहाणू संघासाठी चांगलं योगदान. आणि यावेळेला स्टाईलचा फटकाचा नजराणा आहे. लॉंग ऑफला काय आहे, षटकार आहे. यस डीजे बॅटला केला आहे ओपन फलंदाजाने. याचा स्वराजने आपल्या बॅटला मातला रूम बनवला आहे. लॉंग ऑफला चांगला टोला दाखवलेला आहे. षटकाराच्या माध्यमातून धाव संख्या 23 वर पोहोचवतो आहे. स्वराज आहे, राज करतो आहे. त्याला माहिती आहे कुठल्या वेळेला कुठला खेळ बनवायचा आहे. डावपेच आखायची असतात, रणनीती बनवायची असते आणि इकडे रणनीती करते काम. तर पाहूया उज्ज्वल पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वराज याच्यासाठी घेऊन येत आहेत. पुन्हा वाऱ्याचा वेग मात्र वाढलेला पाहायला मिळतो आहे. काल रात्रीच्या 8 ते 9 वाजता दमदार आणि वेगवान वारा आणि वाऱ्याने मात्र एक वेगळं रूप धारण केलेलं पुन्हा एकदा पाहायला मिळते मैदानामध्ये. दरम्यान निर्धाव चेंडूची हाताळणी करताना उज्ज्वल पाहायला मिळतो आहे. लास्ट टू गो असणार आहे. 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. धावसंख्या 23 आपल्याला पाहायला मिळते आहे. स्वराज ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा. यावेळेला मात्र खराब चेंडू आहे. वाईडचा इशारा आहे. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मिळणार आहे. पोचते धावसंख्या 24 वर. तिसरं षटक मार्गस्थ. नक्कीच 65चा विजयी लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. पाहूया. इकडे मात्र निर्धाव चेंडूने मात्र सांगत आहोत ते आहे. धावसंख्या 24 वर स्थिर आहे. तर नक्कीच अजून सुद्धा 41 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 41 धावा आहेत. 18 चेंडू 41 धावा बनवायचे आहे. TSK वाढवण संघाला मोठं लक्ष इकडे आता मात्र तयार झालेलं आहे. कारण पॉवर प्ले मध्ये उज्ज्वलची गोलंदाजी आपण बघितली, त्यानंतर मितुलची गोलंदाजी बघितली, नफितुली गोलंदाजी दिली आणि सांगतात ना की पॉवर प्ले 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षण असतं, त्यावेळेला खूप महत्त्वपूर्ण कामगिरी असते गोलंदाजाची. आणि इकडे ठाकूरवाडी डहाणूसाठी जी कामगिरी उज्ज्वल आणि मितुल यांनी दाखवली त्या माध्यमातून थोडंसं आता मात्र सामन्यातली चुरस वाढलेली पाहायला मिळते आहे. उज्ज्वलच्या वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाच्या तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं आक्रमकतेचा पवित्रा धावसंख्येला वळण देण्याची कामगिरी इकडे मात्र चांगल्या पद्धतीने केली आहे. वीरसारखा एक चांगला फलंदाज देखील कॅचच्या माध्यमातून डकआउटला आला. इकडे मात्र 18-41चं समीकरण लागलेलं आहे. 18 चेंडू 41 धावा. 65 धावांचं लक्ष्य आहे. धावसंख्या 24 आहे. तर 18 चेंडू 41 धावा. पाहूया 18-41 हे समीकरण कसं सोडवलं जाईल TSK वाढवण संघाकडून. तर इकडे एका बाजूला जर आपण ठाकूरवाडी डहाणूचा गोलंदाज आहे, गोलंदाज रोहित आहे, ज्याने दाखवली होती दमदार फटकेबाजीची नजाकत. आपल्या इनिंगचा काय नजराने दाखवले होते, चांगली कामगिरी
चांगलं योगदान गणेशने ज्या पद्धतीने फटकेबाजी दाखवली, 29 धावा केल्या होत्या आणि त्याच्या साथीला साथ रोहित याची मिळाली होती. कारण गणेश आऊट झाल्यानंतर वाटलं होतं की ठाकूरवाडीसाठी कोण कामगिरी करेल, तर रोहितने केली होती. आता गोलंदाजीच्या माध्यमातून कामगिरीला लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. इकडे मात्र जीत आहे. जीतला मात्र नक्कीच थोडंसं बीट करून ठेवलेलं गेलेलं आहे. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इकडे मात्र मोठं आवाहन 41 धावांचं आहे. तर नक्कीच मोठ्या मोठ्या फटक्यांचा सदाबहार खेळ दाखवणे हे गरजेचं आहे. फटकेबाजीचा नजराणा TSKला गरज आहे. पाहूया TSK वाढवण काय करते आहे. पुन्हा एकदा 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर जीतला माहिती होतं की आता आपल्याला स्ट्राईक रोटेट करणे गरजेचं आहे. कुठे ना कुठेतरी स्वराजला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी 22च्या माध्यमातून एक धाव मात्र टिपली जाते आहे. स्ट्राईक रोटेट होते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 25 आहे. अजून सुद्धा 40 धावांची गरज आहे. चौथं षटक मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने देवकर भंडारी समाज, लाल बहादूर शास्त्री मैदान, महाड येथे रंगलेले या सुरक्षा टुर्नामेंटमध्ये आपलं योगदान दाखवत असताना चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला घुटना टेक तमाशा टेक 1 बाउन्सिंग चौकार 4 धावा येणार आहेत. यस DJ मास्टर. तर नक्कीच रोहितने मात्र स्वराजला पाठवलाय डकआउटला आणि स्वराजची जागा घेऊन येतो आहे न्यू बॅटर्स. ध्रुवांक न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतोय. ध्रुवांक TSK वाढवणसाठी. पाहूया रोहित मात्र यावेळेला राऊंड द विकेट कडून गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे. फुलटॉस चेंडू खेळला जातो. टॉपचा आवाज, सुरेख क्षेत्ररक्षण लॉंग ऑन कडे आपल्याला पाहायला मिळते. परफेक्शन थ्रोचं आणि इकडे एक धाव मिळेल. षटकाची होती समाप्ती. धावसंख्या 3-0-30. आता 35 धावा करायच्या आहेत. चेंडू शेष आहेत 12. तर 12 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष इकडे मात्र TSK वाढवणसाठी आहे. इकडे 2 तगडे फलंदाज मात्र सज्ज आहेत. पण एका बाजूला गोलंदाजीचा भेदक मारा ठाकूरवाडी डहाणू यांच्याकडून होताना पाहायला मिळतो आहे. दमदार गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो आहे. उज्ज्वलने 2 षटकं हाताळली. दोन्ही षटकांमध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर मितुलची गोलंदाजी, रोहितची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकदम कंट्रोल सिस्टम मध्ये असते. मोठ्या शॉट पासून दूर ठेवलं जाते. 2 आक्रमक फलंदाज वीर आणि स्वराज यांना मात्र डकआउटला आपण पाहायला मिळते आहे. त्यानंतर एक रनआउट आपण वर्ष हा देखील बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. तर खूपच चांगल्या पद्धतीची इकडे कामगिरी ठाकूरवाडी डहाणू गोलंदाजीच्या माध्यमातून देताना पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा मितुल गोलंदाजीसाठी येतो आहे. आपला वैयक्तिक दुसरं षटक घेऊन, कारण पहिल्या त्याच्या वैयक्तिक षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी त्याच्याकडून पॉवर प्लेचं षटक हाताळण्याच्या कामगिरीची जबाबदारी दिली गेली होती आणि उत्तम अशी गोलंदाजीचा मारा
त्याने दाखवला होता. चला थोडासा स्पीडअप असू द्या, कारण टाइम अप झालेला आहे. टाइम आपल्याकडे आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं परिपूर्ण करायची असतात. इकडे फुलटॉचा चेंडू हलकासा ब्रश होतो आहे. शॉर्ट थर्डमॅनकडे चेंडू येताना एकेरी धाव कन्व्हर्टेशन पाहायला मिळते. धावसंख्या 1ने वाढते आहे. 31 धावा. तर अजून सुद्धा 34 धावांचं लक्ष्य परिपूर्ण करायचं आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. काय जीत देईल का? जीत मिळवून TSK वाढवण संघासाठी काही कामगिरी करेल का? त्याला मात्र अजूनही संधी मिळत नाहीये. मोठ्या फटक्याचं सादरीकरण करण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. परंतु मितुलची गोलंदाजी देखील काबिले तारीफ आहे. थोडंसं बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र डायरेक्ट हिट, त्यानंतर गोलंदाजाला संधी. यस, 22च्या माध्यमातून एक धाव टिपली जाताना पाहायला मिळते आहे. स्ट्राईकला रोटेड आहे. तर पाहूया या ठिकाणी न्यू बॅटर्स मैदानामध्ये असताना त्याच्याकडून काय कामगिरी होईल. धावसंख्या 1ने वाढली आहे, पोहोचली आहे 32 वर. अजून सुद्धा 33 धावांची गरज आहे. मोठं लक्ष आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग. फुलटॉस चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला ग्राउंड रूटने शॉट खेळला जातो आहे आणि दुसऱ्या धावेची मागणी आहे. इकडे पाहूया. चांगली रनिंग द बिटवीन, 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहे. चांगली रनिंग द बिटवीनचा नजराणा मात्र दाखवता आहे दोन्ही फलंदाज, कारण नक्कीच थोडंसं वॉर्मअपिंग होणं देखील महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक चेंडूला कंटिन्युटी जेवढी तुम्ही देऊ शकतात तेवढी कंटिन्युटीच्या माध्यमातून सामना रंगतदार आणि बहारदार करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. इकडे धावसंख्या 2ने वाढली आहे, पोहोचली आहे 34 वर. धावसंख्या 34 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया इकडे खेळाची रंगत. मितुल यांची गोलंदाजी. तनकीचा उज्ज्वलला आपण बघतात लॉंग ऑनकडे आपल्या क्षेत्ररक्षणासाठी सज्ज, ज्यांनी 2 षटकं हाताळली. सुरेख अशी पद्धतीचे दोन्ही षटकांचा त्याने गोलंदाजीचा मारा दाखवला आणि सांगतात ना की कंट्रोल सिस्टममध्ये काम करायचं असतं. ठाकरवाडी डहाणू संघ इकडे बघतो आहे. धावसंख्या 65 जरी असली तरी त्यांचं क्षेत्ररक्षण बघू शकतात आपण. त्यानंतर गोलंदाजीचा मारा जो असतो हा एकदम परफेक्शने लेंथ लाईन, कुठेही अतिरिक्त धावा या कुठे देण्यात जाणार नाही ना, याच्याकडे लक्ष असतं. याही वेळेला एक चांगला यॉर्कर चेंडू आपण बघताहेत. व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं आहे, निर्धाव चेंडू इकडे हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. मितुल सुरेख पद्धतीची गोलंदाजी येताना पाहायला मिळते, कारण प्रत्येक चेंडू आणि चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न आहे. फलंदाजांना मात्र कुठे ना कुठेतरी मोठ्या फटक्याची वाट बघावी लागते, परंतु संगम होत नाहीये आणि रुसवा फुगवा म्हणावा लागेल चेंडू आणि फळीतला. रुठे रुठे से है सनम मेरे, कारण जेव्हा चेंडू फळीवर येत नाही त्या वेळेला असं वाटतंय की नाराजी असायला पाहिजे काहीतरी. ही नाराजी मात्र फलंदाज कसा दूर करणार आहे. लास्ट टू गो या षटकातला चेंडू असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मितुल खूपच जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली. पहिल्या षटकामध्ये त्याने 8 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र किती 4 धावा, म्हणजे 2 षटकामध्ये 12 धावा आणि विकेट नाहीये, परंतु नक्कीच स्कोर थांबवण्यासाठी जी महत्त्वपूर्ण कामगिरी असते ती असेल. पाहूया, मोठं उद्दिष्ट असणार आहे. आता मात्र गरज असेल प्रत्येक चेंडूला षटकाराची. 31 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक चेंडू आणि चेंडू षटकाराचा नजराणा घेऊन आला तर TSK वाढवणसाठी कुठे ना कुठेतरी आशा असतील. जीत आहे ऑन स्ट्राईकला, तर शेवटचं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज गणेश. नक्कीच ऑलराऊंडर्स म्हणून गणेश यांची वर्णी आहे ठाकूरवाडी डहाणू संघासाठी. या ठिकाणी चांगली कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. दमदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच 22 ते 25 पावलांचा रनअप घेऊन राऊंड द विकेट कडून गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे गोलंदाज. याच याही वेळेला एक चांगला चेंडू नफीतुली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. लेंथ लाईन आणि गोलंदाजी साकारणे. 5 चेंडू 31 धावांची गरज आहे. गोलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. शेवटचे 5 चेंडू शेष असतील. येस, यावेळेला म्हणतात राईट टाइम ओव्हर द विकेट साकारेल गोलंदाज. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. हलकासा ब्रश झाला, कॅच आणि विकेट. OUT आउट.
याचा धन्यवाद डीजे. चला 2 चेंडू हाताळून झालेले आहेत, 4 चेंडू शेष आहेत. औपचारिकता असं असणार आहे. हाचा आवाज आला. नक्कीच गणेश निर्धाव चेंडू जेवढ्या वेगाने धावतायत पण यावेळेला व्हेरिएशन दिलं. चेंडूचा वेग कमी केला, मध्यम गतीचा आणि आखूड टप्पा साकारला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ठाकूरवाडी संघाने दाखवलेली आहे. उज्ज्वल, मितुल, रोहित आणि आता गणेश हे गोलंदाज आपल्याला इकडे या ठिकाणी आणि ठाकूरवाडीने प्रथम फलंदाजी करताना नक्कीच गणेश यांची फटकेबाजी बघितली. 29 धावांचं योगदान दिलं. रोहितने 12 धावांचं योगदान दिलं होतं. एक चांगली कामगिरी. तर 11 धावांचं योगदान उज्ज्वलने एका षटकाराच्या माध्यमातून दाखवले. तसं गणेशने 29 धावा केल्या होत्या. अशा पद्धतीने 64 धावा होत्या आणि 65 धावांचं लक्ष दिलं होतं. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच एक्स्ट्रा पॉइंटला कॅच येतो आहे. विकेटचं पतन आहे. ऐसा लास्ट गो आहे. पण औपचारिकता असणार आहे फक्त आणि फक्त औपचारिकता. सुरेख गोलंदाजी. यस, कॉंग्रॅच्युलेशन ठाकूर वाडी डहाणू. मिडन ओव्हर आणि 2 विकेट, 29 धावा आणि हाच फलंदाज ऑलराऊंडर्स असणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता यशस्वी क्रिकेट क्लब द्वारा आयोजित